हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? आशा करते सर्वजण मजेतच असाल. तर मी आमच्या बाल्कनीमध्ये एक टॅमॅटोचं झाड लावलेलं होतं. गेल्या वर्षी देखील लावलेलं होतं, परंतु त्याला टॅमॅटो काही आलेच नाहीत. म्हणजे ॲक्च्युली फुलं यायची, परंतु टॅमॅटो काही आलेच नाहीत. मग यावर्षी देखील मी तोच प्रयत्न केला आणि टॅमॅटोचं झाड इथे म्हणजे बिया लावल्या होत्या. त्याच्यानंतर ते रोप आलं आणि चांगलं वाढीस लागलं ते, आणि त्याला असे छोटे छोटे टॅमॅटो लागले. मग मी ॲक्च्युली याच्यापूर्वीच हा ब्लॉग तयार करणार होते, परंतु एक झालेली आहे गंमत. आणि ती गंमत नसून ॲक्च्युली भीती वाटायची मला, की काय झालेलं इथे जे मी वृक्षारोपण इथे करत होते, म्हणजे बाल्कनीमध्ये फळझाडे, पालेभाज्या असं लावत होते. तर त्याच्यासाठी मी कॅरी बॅग त्या ज्या होत्या आपल्या ग्रो बॅग त्या आणलेल्या आणि त्याच्यामध्ये लावले होते. परंतु काय झालं, उंदीर आले बाल्कनीमध्ये. एक उंदीर आला आणि त्याने काय केलं की पूर्ण मी किचन वेस्ट जो होता तो कुंड्यांमध्ये टाकायचे, ते ग्रो बॅगमध्ये टाकायचे, जेणेकरून खत तयार होईल. परंतु त्याने काय केलं, साईडला बघा माती दिसते तुम्हाला, त्याने त्या ग्रो बॅगलाच फाडून खालून माती काढायला सुरुवात केली. आणि असे मला वाटतं 6-7 उंदीर तरी झाले असतील घरामध्ये. आणि त्याच्यामुळे त्या मोठ्या मोठ्या उंदरांची भीतीच वाटू लागली. आणि बघा कच्चे टॅमॅटो पण दिसत आहे तुम्हाला. मी हार्वेस्टिंग करते आज टॅमॅटोंची. तर कच्चे टॅमॅटो काही आहेत आणि काही पिकलेले आहेत. तर अशा प्रकारे मी टॅमॅटो तोडून घेतले आणि मी आज बाल्कनीमध्ये जाऊन हे टॅमॅटो तोडले, कारण का उंदरांचा नायनाट झाला. म्हणजे एकूण 6 ते 7 उंदीर होते तिथे बाल्कनीमध्ये. मग आम्ही तो उंदीर पकडायचा तो साचा आणला आणि त्याला भाकरीचा तुकडा, पावाचा तुकडा लावून तो ठेवत होतो दररोज आम्ही बाल्कनीमध्ये. आणि मग एक एक उंदीर दररोज तो त्याच्यामध्ये अडकत होता. मग आम्ही काही उंदरांना मारलं नाही, परंतु आम्ही दूर जाऊन असं आमच्या तिथे एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये मग आम्ही त्याला सोडून यायचो त्या उंदराला. टणक आहेत. आणि मग माझ्या मनातली ती भीती गेली की आता बाल्कनीमध्ये उंदीर नाही आहेत. म्हणून मग मी आज म्हटलं नाही, खूप दिवस झाले टॅमॅटो, 3-4 दिवस झाले तरी टॅमॅटो लाल झाले होते काही आणि काही हिरवेच होते. म्हणून म्हटलं नाही, आज हार्वेस्टिंग करायचंच. बघा सफेद असे, ॲक्च्युली त्या टॅमॅटोच्या झाडाला सफेद किडे पण लागले होते. मध्ये मी काढले होते, परंतु तेच उंदरांमुळे लक्ष नाही दिलं. आणि आज ठरवलं की नाही, आज हार्वेस्टिंग करायचं आहे टॅमॅटोचं. 1/2 किलो तरी टॅमॅटो मिळालेले आहेत. लाल बुंद कडक असे टॅमॅटो आहेत. तर माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. लाल लाल चटकदार टॅमॅटो.